लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते. कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळतंय, पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही. हा मुद्दा मी मांडला. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं, जो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय, तो म्हणजे की 105व्या घटना दुरुस्तीत जो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात. आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार. आत्ताचं सरकार आरक्षण कुठलं देणार? ते 50%च्या वरच देणार आहे. आता 50%च्या वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेलं आहे. एकदा नारायण राणे समिती ज्यावेळी अध्यक्ष होते, मुख्यमंत्री असताना ते उडले, किंवा पृथ्वीराज बाबा असताना ते उडले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही, आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यात महत्त्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीमध्ये मांडला, जो खासदारांना पटला. मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता 105व्या घटना दुरुस्ती. मी तिथे बोललो, त्या सभागृहामध्ये बोललो आहे. त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय? अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध कराल? राज्याला अधिकारी तुम्ही द्याल. सुप्रीम कोर्ट असे त्यांनी 5-6 निकष काढलेले, 5-6 पॅरामीटर काढले. त्यातलं एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो. ते पॅरामीटर म्हणजे काय? तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट. तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय? दूरवर आणि दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय? की त्याचा रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली आहे का? तशी राहिलेलीच नाही. आणि हा जजमेंट केव्हाचं आहे? 19